हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. हो का, स्वयंपाक चुलीवर चाललाय. कधी चुलीवर असतो कधी गॅसवर असतो. आई बनवती चपात्या. तर मी काल लय राडा आवरला. लय गुशे लागले ते ना आमच्या इकडं. तुम्ही तर बघितलं घरात आपल्या गुशे कसल्या लागले. आपलं घर आणि दाखवते तुम्हाला. ही आपली नानी बनवलेली. हे बघा, इथं राहायला कोणच नाही राहायला. मग हे काय, काल एवढं इथं राडा होता का नाही, एवढं सरपण आणले. ते तुम्ही बघितलेले हेड 2 वजेत एवढं सरपण आधीचं इकडं आहे. आणि ही राडा आवरला. दिसतं आपल्या घराचा कोपरा. हे पत्र्यावर कागद फिगद टाकलेला. हे सगळं राडा आवरला. फिटून तिला एवढं राहिलंय गावात काढायचं तरी रातसार पेटत होतं मरणाचं. आणि आता बरं वाटायला लागलं. छान दिसतंय का, बघितलं बघ, छान वाटतंय. ही इथली म्हातारी, कुबडी म्हातारी बघितली असं तुम्ही राधाताईच्या हेड्यामध्ये बघा. आता इथं राहत नाही, पण कसलं राडा ते असलं लय निर्मळ असतंय. आणि हे आमच्या इकडलं वातावरण. रोड तसंच आहे. आमच्या दारातनं रोड आहे. आणि सांगायचा उद्देश एकच की गुशी लागल्या होत्या ना घरामध्ये. आणि सिमेंट आहे ना भरलं तरी पण गुशी चालूच आहे. त्या गुशी काय हटना त्यानं आमच्या पिच्यात सुडं नाही. एकदा घर बी असलं आणि वरनं गुशी बी. हो का, आयनं सिमेंट भरलं दिसतंय का तुम्हाला तिथं कोपऱ्यात. इथं 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 बीळ होतं. इथं बीळ होतं. तर आता बीळ कुठं पाडले तुम्हाला दाखवते. हो का, सिलेंडरच्या मागं. आता दिसणार नाही तुम्हाला. आणि हो का, इथं बी भरले आहे ना सिमेंट. तर हो का, गुशीने दिसलं का. इथं सिमेंट भरलं, इथलं बीळ भिजवलं तर इथं बीळ निघलं. आणि तुम्हाला दाखवते, इथं पण सिमेंट भरले आहे ना. इथं पण आता माझ्या याने दिसणार नाही. इथं बी सिमेंट भरलंय, दिसतंय का. देहावारा सगळा पाडला होता. बघा इथं बीळ पाडलंय. लय अवघड आहे. कसं माणसाने राहावं तरी. ही घर तेवढं आम्ही झोपतोय हे करतोय म्हणून याच्यात काय बिळ नाही. ती पण पडेलल्या घरात बिळच आहे ते. तर कुणाच्या इथं उन्हाळी करतात सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर आमच्या इथं उन्हाळी काय बघू पैसे पाण्याचं. तर कामाचं काय एवढं, कामाचं लय अवघड आहे. बघू आता चाललंय नियोजन कामाला जायचं. नियोजन म्हणजे आता जत्रा येवा आल्या ती लेकरं, ही लेकरांना कपडे. आणि बानूबाई बघायचं का तुम्हाला. हा का, बानू आंघोळ फिंगोळ करून उन्हाला टाकले, कावळ्या उन्हाला. आणि आईचा चाललाय स्वयंपाक. बानूबाईला चपाती लागते ना त्यामुळं. तर खूप असं छान सपोर्ट करताय. असा सपोर्ट राहू द्या आपल्याला. आणि वहिनीच्या इथं उन्हाळी बनवायला चालू केली. बघू, आमच्यात पण उपास 9 दिवसाचे लागणार आहेत. पाडवा झाल्यावर 20 दिवसांनी. तर आमच्या इथं गाड्या वाढण्या हे असतात. ते तुम्ही बघा मागच्या हेड्यामध्ये माझ्या जाऊन. कुणी बघितलं नसेल जत्रा ही. तर या सगळ्यांनी जत्रेला ही आताच, म्हणजे तेव्हा पण सांगते आणि आत्ता पण सांगते. तर या सगळ्यांनी. तर वहिनीचा आला तर मला फोन सकाळ या म्हणून. तर आता काय बनवायचं असेल काय माहिती, किंवा काहीतरी त्यांचं काम वगैरे असेल तर जाणार आहे मी. तर बानूबाईला आंघोळ फिंगोळ घातली मस्तपैकी. आता कपडे ही धुवून आणवीला चारून जाते. आईचं चाललंय चपात्या. तर हो का, एक टोपल्यात आणि एक बानूची तव्यावर. 2च चपात्या, तरी पण याच्यातली चपाती राहते. आमच्यात चपात्या कोणच खात नाही. तर हेडव आवडला असला, कसं आहे भाऊ बहिणींनो, मी तुम्हाला सगळं सांगते का नाही. आपल्या मनामध्ये पाप नाही आणि आपल्या मनामध्ये आपण कोणत्या गोष्टी ठेवत नाही. सगळं शेअर करायचं. तर
ज्यांना कुणाला हेड्याव आवडला असेल त्यांनी लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांना कुणाला नवीन हेड्याव बघायचं असेल तर बेलकाईन बटन दाबा. त्यांनी करून मला माझे हेडे तुम्हाला रोजच्या रोज दिसतील. तर मला काय त्याच्यातलं जास्त माहीत नाही. आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढंच आपण बोलायचं. आणि ज्यांना कुणाला माझा नंबर पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला माझी ID आहे ज्योती भालेराव. त्याच्यावर सर्च करा आणि मी तुम्हाला पाठवते. तर चला, घ्या सगळ्यांनी काळजी.